नमस्कार. मी संजय सामरकणीकर, तालुका अक्कलकोट. पीक विमा संदर्भ बघितला तर अक्कलकोट तालुक्यामधून पीक विमा भरणाऱ्याच्या शेतकऱ्याची संख्या जास्त आहे आणि ह्या मागील वर्षी आपलं जे काही नुकसान झालेलं आहे, सगळीच पिकं नुकसानीत गेलेले आहेत. एवढं नुकसानीत गेलेलं रेकॉर्ड ब्रेक नोंद हा अक्कलकोट तालुक्यामध्ये झालेला आहे. महाराष्ट्रातून धाराशिवला मिळते, इतर तालुक्यांना मिळतोय, तर अक्कलकोट तालुक्यांनाच मिळत नाही आहे. तर संदर्भीय मी खासदार, आमदार ह्या सर्वांना बोललेलो आहे आणि ह्याविषयी म्हणावं तसं काही घटना घडताना दिसत नाही आहेत. एकतरी पीक विमा आम्ही मिळणं गरजेचं आहे. पीक विम्याचे आम्ही हकदार आहे अक्कलकोट तालुक्यातील सर्व शेतकरी. मी सर्व प्रतिनिधी जे काय असतील, आमचे जे काय नेते मंडळी असतील, प्रतिनिधी असतील, लोकसेवक असतील, यांना विनंती करतोय की 100% अक्कलकोट तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला हवा आहे. कारण ते रेकॉर्डमध्ये नोंद आहे, नोंद असून आपल्याला मिळत नाही आहे. तर ह्या संदर्भी आपण प्रयत्न केले गेले पाहिजे. कारण आम्ही हकदार असून आम्हाला डावलं जातं आहे, आमचं नुकसान होऊन आम्हाला मिळत नाही आहे. तर अक्कलकोट तालुक्यातून मला वाटतंय की येणाऱ्या भविष्यामधल्या काही ग्रामपंचायत इलेक्शन असतील वगैरे वगैरे, ह्या सगळ्या गोष्टीकडे लक्ष ठेवून लोकांनी आहे ना ह्यावरती आवाज उठवणं बंद केलेलं आहे असं वाटतंय मला. की मित्रांनो, शेतकरी प्रथम आहे. शेतकऱ्याच्या जीवनामध्ये 1000 रुपये देखील खूप महत्त्वाचे आहेत. त्यामुळं आम्ही विमा भरलेला शेतकरी आहे आमच्या तालुक्यामध्ये, आणि भरलेला शेतकरी असताना तो रेकॉर्डमध्ये नोंद झालेला शेतकरी नुकसान झाले आहे म्हणून त्याला मिळणं गरजेचं आहे. आणि ह्यात काय कुठलं राजकारण नाही आहे, कुठलं पक्षभिक्ष विषय नाही आहे. तर मी सर्व राजकीय पक्षातील सर्व नेते, जे काही पदाधिकारी असतील, आणि लोकसेवक म्हणल्यानंतर मला आवर्जून सांगावं लागतं, अक्कलकोट तालुक्यातून जे काही लोकसेवक आहेत, तालुका कृषी अधिकारी असतील आणि संबंधित कृषीची टीम असेल, की कदाचित आपल्याकडून काहीतरी चुकते आहे. एवढ्या रेकॉर्डवर नोंद असून पीक विम्यासाठी अक्कलकोट तालुक्याला मिळत नाही आहे. तर कदाचित तुमचं जे काय वरती पाठवण्याचा जो काय अहवाल असेल, काही हे असेल, कदाचित त्याच्यामध्ये काहीतरी बनावटपणा झालेला दिसतोय. कारण शेतकऱ्याच्या तोंडावर मारलं जातं आहे, शेतकऱ्याच्या पोटावर मारलं जातं आहे. तर सन्माननीय सर्व नेते, सर्व लोकसेवकांना विनंती करतोय की आम्हाला पीक विमा मिळणं पाहिजे, आणि पीक विमा मिळणं आमचा हक्क आहे. कारण आमचे नुकसान झालेले आहेत. तर सर्वांना नम्र विनंती आहे, अक्कलकोट तालुक्याला पीक विमा मिळवून द्यावं ही अपेक्षा व्यक्त करतो. आणि मी ह्याविषयी 2 खासदार, 1 आमदार ह्या लोकांशी संपर्क केला असता पॉझिटिव्हली बोललेले आहेत. पण पॉझिटिव्हली बोलला असताना देखील घडामोडी तसं काही दिसत नाही आहे. तर कृपया आम्हाला खूप गरजेचं आहे, शेतकऱ्याच्या ह्या उदरनिर्वाहाच्या साधनामध्ये झालेली त्याची गत वर्षाची जी नुकसानीची आहे ती भरून काढण्यासाठी कुठंतरी ह्या वेळेस निदान त्याला त्याच्या बियाण्यासाठी तरी मदत होतील, आणि ती रक्कम आपण मिळवून द्यावी. आणि ती हक्काची रक्कम आहे आमची, आणि हे तुमचं प्रथम कर्तव्य असेल असं मी विनंती करतोय आपणास. आणि धन्यवाद.